इथून बेलेश्वरला आल्यानंतर एकमुखी दत्त महाराज, बेलेश्वर आणि रेणुका माता तिन्ही दैवतांचे आपल्याला या ठिकाणी दर्शन होत असते. अशा पद्धतीने खारड्याच्या परिसरामध्ये 12 ज्योतिर्लिंगाची स्थापना त्यावेळेस केलेली आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं चॅनलच्या आपल्या आणखी एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर आपल्या जीवनामध्ये सुख समाधान प्रत्येकालाच हवं असतं आणि त्याच्यासाठी आपण रात्रंदिवस आपली जी धावपळ चालली त्याच्यासाठीच चाललेली. पण ह्या धावपळीतून, ह्या प्रपंचातून आपण वेळ काढून आपल्या जीवनासाठी, अध्यात्मासाठी यात्रा करत असतो. असताना आपल्या गावाजवळील, आपल्या तालुक्यातीलच काही जी तीर्थक्षेत्र असतात तर तिथं आपण जात नाहीत किंवा आपण तिथं जाणं होत नाही. तर आज आपण अशाच गावाच्या एकदम जवळ, ज्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी लागलेलं आहे असं हे खारडा गाव आहे. आणि या खारडा गावामध्ये जे 12 ज्योतिर्लिंग मंदिर आहे तर त्या मंदिराकडे आपण दर्शनासाठी बेलेश्वर म्हणजे महादेवाची पिंड पण आहे, एकमुखी दत्त मंदिर पण आहे आणि रेणुका मातेचंही मंदिर आहे. एकाच ठिकाणी आपल्याला तिन्ही देवतेचं दर्शन होणार आहे. जय हरी बाबा. शेवटी एक आपण 20 किलोमीटरचा प्रवास करून पोचलो आहे आता मंदिराजवळ. ही कमान आहे. मला आठवतही नाही, गेले 15-20 वर्षापूर्वी आलो होतो, कारण का गावातली जी लग्न आहेत, काही लग्न या ठिकाणी देवस्थानावरती येऊन होत असत, त्यावेळेस आपण आलेलो. तर हे अशा पद्धतीने कमान, इथून आपल्याला आता आतमध्ये जायचं आहे. चला तर मग. रस्त्याची सोय खूप छान झालेली आहे, मंदिरापर्यंत आपल्याला लांब रस्ता झालेला आहे. श्री दत्तात्रय देव व तुकाराम बुवा समाधी संस्थान, श्री क्षेत्र बेलेश्वर. अजून तर कोणी दिसना, मी एकटाच दिसतो इथं. या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी मंदिर, बारव दिसते, हीच बारव आहे वाटतं. बघूया आपण खाली जाऊन काय आहे नेमकं ते. या ठिकाणी पाणी, आश्चर्याची गोष्ट आहे का नाही, आपण किती वरती डोंगरावरती आलोय आणि या ठिकाणी पण इथं या बारवीमध्ये आपल्याला पाणी पाहायला मिळते. तर पाण्यामध्ये आपण हातपाय तर धुया. स्वच्छ पाणी एकदम. आणि जुनं बांधकाम खरंच किती भारी होतं, पुरातन काळातलं बांधकाम आहे, तरी पण अजून बी चांगले व्यवस्थित परिस्थितीमध्ये आहे. पायऱ्या वगैरे खूप छान आहे. आणि हे जे आहे ते तुकाराम स्वामींची संजीवन समाधी. या ठिकाणी
या ठिकाणी माहूरगड निवासी रेणुका माता. जय गुरु आदेश माते. दर्शन तर झालंय आपलं. एक प्रदक्षिणा मारूया आणि पाहूया कसा परिसर आहे ते. हा, हे चिंताचं झाड, याच्याविषयी पण तुम्हाला मी सांगतो माहिती. कोणी जर भेटलं या ठिकाणी माहिती देणार तर आपण तशी माहिती त्यांच्याकडून घेऊया. बाकी इथं बोगद दिसते. या ठिकाणून भुयारी मार्ग पण आहे, जो की आपला खर्ड्याचा जो किल्ला आहे शिवपट्टण त्या ठिकाणी जातो, असं ही इथली आख्यायिका आहे. या ठिकाणी लग्न कार्य होतात, तर त्याच्यामुळे ह्या चुली वगैरे पण आहेत. मोठ्या मोठ्या चुली ज्या आहेत जुन्या पद्धतीच्या, ते या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. तर इथली आख्यायिका अशी, 17व्या शतकामध्ये सातारा जिल्ह्यातील एक संत थोडक्यात म्हणू शकतो, तर तुकाराम महाराज म्हणून जे होते, तर ते फिरत फिरत या ठिकाणी आले आणि या ठिकाणचं निसर्ग सौंदर्य, वातावरणातील शांतता, चैतन्य, एक साधकासाठी, एका संतासाठी जे आवश्यक असतं, तर त्यांना या ठिकाणी ते मिळालं आणि ते आनंदाने या ठिकाणी राहिले. तर असे हे तुकाराम महाराज जे आहेत, तर त्यांची समाधी आपल्याला या ठिकाणी समोर पाहायला भेटते. तर मग महाराजांना या ठिकाणी दत्त महाराजांनी साक्षात्कार केला, दर्शन दिलं. तर त्यावेळेस महाराजांनी, तुकाराम स्वामींनी जे आहे, दत्त महाराजांना सांगितलं की मला एकमुखाचं तुम्ही दर्शन घडवा. तर मग या ठिकाणी जे एकमुखी दत्त मंदिर जे आहे इथं या ठिकाणी, तर या ठिकाणी तुकाराम स्वामींना दत्त महाराजांनी, एकमुखी दत्तांनी या ठिकाणी साक्षात्कार दिला. त्याच्यामुळे या ठिकाणी ही दत्त महाराजांची मंदिर पण आहे. आणि या ठिकाणी जे आहे ते बेलेश्वर जे आहे, तर याचं मूळ नाव बिल्वेश्वर आहे, पण अपभ्रंश होऊन त्याला आपण बेलेश्वर म्हणतो. आणि याच ठिकाणी माहूर निवासी रेणुका माता पण आहे. म्हणजे तुम्ही बेलेश्वरला आल्यानंतर एकमुखी दत्त महाराज, बेलेश्वर आणि रेणुका माता, तिन्ही दैवतांचे आपल्याला या ठिकाणी दर्शन होत असतं. तर खूप छान असा निवांत, एकांतिक, साधकासाठी, साधनेसाठी खूप छान असा हा निसर्ग आहे या ठिकाणी. मग त्याच्यानंतर दत्त महाराज ज्यावेळेस याचे दर्शन दिलं, आणि दर्शन दिल्यानंतर ही चिंच जी आहे, तर महाराजांची अशी आख्यायिका आहे की दत्त महाराजांनी या ठिकाणी हातातील काठी जी आहे ती रोवून ठेवली इथंच, आणि त्याच्यापासून हे चिंचाचं झाड तयार झालं. आणि या चिंचाच्या झाडाचा विषय असा आहे, किंवा विशेषतः अशी की ह्याच्यातलं, आता मला माहीत नाही कोणत्या बाजूचंही, पण एक बाजू जी आहे ती गोड आहे आणि एक बाजूची चिंच जी आहे ती आंबट आहे. अशा पद्धतीने इथं ह्या काही सर्व काही गोष्टी आहेत. मेन मंदिर जे आहे ते या ठिकाणी समोर ब्लॉक वगैरे सगळे बसवलेले आहेत. आणि हे देवस्थान जे आहे ते बाँड्रीवरती म्हणू शकतो आपण, उस्मानाबाद जिल्ह्याच्या आणि नगर जिल्ह्याच्या. खाली गेल्यानंतर तुम्हाला खर्डा लागते जामखेड तालुक्यातील, आणि इकडे हे जे आता स्थान जे आहे तर ते भूम तालुक्यामध्ये येते. तर या ठिकाणी 3 संजीवन समाधी आहेत. इतकं पवित्र स्थान आहे. आतमध्ये आपण जे पाहितले ते तुकाराम स्वामी आणि त्यांचे शिष्य जे आहेत ते वासुदेव स्वामी म्हणून जे आहेत, तर या ठिकाणी त्यांच्या 2 समाधी आहेत. तर आपण आतमध्ये जाऊया आणि त्यांचंही दर्शन करूया. एकांती असल्यामुळं थोडंसं एकदम शांतता आहे या ठिकाणी. श्री वासुदेव तीर्थ स्वामी संस्थान, समाधी आषाढ शके 1759. या अशा पद्धतीने समाधी आहे. या ठिकाणी वासुदेव स्वामींची आणि या ठिकाणी सच्चिदानंद स्वामींची. तुकाराम स्वामींचे हे 2 परमशिष्य होते, आणि त्यांच्यानंतर त्या दोघांनी शिष्यांनी बी या ठिकाणी संजीवन समाधी घेतलेल्या आहेत. अशा पद्धतीने हे जे आहे ते देवस्थान आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लग्न कार्य पण या ठिकाणी होतात. या ठिकाणी इथं श्री गुरुकृष्ण तीर्थ स्वामी समाधी आहे. ही शके 1804 मधली आहे.
म्हणजे हे देवस्थान जे आहे ते शिवकालीन आहे. 1700-1800 या काळामध्ये 1700 काळामध्ये हे होतं. तर इथं बेलेश्वर जी आहे ती पिंड कशी आली तर याचा इतिहास जो असा आहे की या ठिकाणी निंबाळकर राजे जे होते खर्डा येथील प्रांताची, तर त्यांनी 1754 का काहीतरी त्या काळामध्ये काशीला गेले होते आणि काशीवरून येताना त्यांनी ह्या पिंडी घेऊन आलेल्या आहेत आणि त्या पिंडींची स्थापना तुकाराम स्वामी असतानाच ज्यावेळेस त्यांना संजीवन समाधीचा कार्यकाळ त्यांचा जवळ आला होता घ्यायचा, तर त्यावेळेस त्यांनी राजांना आदेश देऊन थोडक्यात आदेश दिला आणि त्यांना काशीवरून ह्या पिंडी आणायला सांगितलेल्या. काशीहून त्यांनी पिंडी आणल्या, दत्त महाराजांची एकमुखी दत्त महाराजांची स्थापना केली आणि बाजूलाच रेणुका मातेची स्थापना तुकाराम स्वामी महाराज असतानाच केलेली आहे, असं इथलं ही महात्म्य आहे. तर मग जे काशीवरून ज्या पिंडी आणल्या होत्या, हे जे आणलं होतं तर त्याची स्थापना या ठिकाणी केलेली आहे. तर अशा पद्धतीने खर्ड्याच्या परिसरामध्ये 12 ज्योतिर्लिंगाची स्थापना त्यावेळेस केलेली आहे. तर ही 12 ज्योतिर्लिंग अशा पद्धतीने हा मंदिराचा परिसर आहे. खूप छान एकांत साधनेसाठी मिळणारा हा या ठिकाणी आपल्याला अनुभवास मिळतो. तुम्हीही कधी या ठिकाणी जर जवळ आलात तर नक्कीच या स्थानाला भेट द्या. खूप छान असं हे स्थान आहे. तर व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. असेच खर्डा, जामखेड या परिसरातील व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.